नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 पैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? पर्याय पहा. साबरमती, मही, नर्मदा, सर्व बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, साबरमती, मही, नर्मदा या तीनही नद्या पश्चिम वाहिनी आहेत. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही पश्चिम वाहिनी नद्या आहे त्यावर आपण ट्रिक लावली आहे. काय ट्रिक आहे? समानता. काय म्हणायचं? समानता. मग स वर्ण काय म्हणायचं? साबरमती. म वरून काय म्हणायचं? मही. न वर्ण काय म्हणायचं? नर्मदा. आणि ता वर्ण काय म्हणायचं? तापी. समानता. समानता या शब्दामध्ये ज्या काही नद्या आहेत त्या कोणत्या आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहे. ओके. पुढील प्रश्न पहा. मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? मूलभूत हक्कांमध्ये एकूण किती हक्कांचा समावेश होतो? तर 6 हक्कांचा समावेश होतो. पुढे पहा. कोतवालाची नेमणूक कोण करतो? कोण करतो? तर तहसीलदार हा कोतवालाची नेमणूक करतो. सत्यशोधक समाजाचे संस्थापकत्व कोणाकडे जाते? सत्यशोधक समाजाचे संस्थापकत्व कोणाकडे जाते? तर महात्मा ज्योतिबा फुले. ओके. पुढे पहा. सन डॅश डॅश या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. प्रश्न थोडासा अवघड आहे. सन डॅश डॅश या कालावधीत ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. तर 1876 ते 1882 साल लक्षात ठेवा. 1876 ते 1882 या कालावधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. पुढे पहा. घमेले हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? घमेले हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर पोर्तुगीज भाषेतील आहे. घमेले हा शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. पुढील प्रश्न पहा. गावाचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने-आण करण्याचे काम कोण करतो? कोण करतो बरं? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. गावाचे दप्तर वरिष्ठ कार्यालयात ने-आण करण्याचे काम कोण करतो? तर कोतवाल करतो. कोण करतो? कोतवाल. पुढे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म डॅश डॅश येथे झाला. पर्याय पहा. उत्तर कमेंटमध्ये सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला? तर इंदूर जवळ महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुढे पहा. साहित्यशास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? हा प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. साहित्यशास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांमधून जास्तीत जास्त किती सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 12 सदस्य. किती सदस्य? 12 सदस्य. पुढे पहा. विद्वान हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? विद्वान. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संस्कृत. विद्वान हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. पुढे पहा. मुलांनो, चांगला अभ्यास करा या वाक्याचा प्रकार ओळखा. मुलांनो, चांगला अभ्यास करा. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. मुलांनो, चांगला अभ्यास करा. आज्ञार्थी वाक्य. पुढे पहा. परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे या वाक्याचा प्रकार ओळखा. परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आज्ञार्थी वाक्य. परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे. आज्ञार्थी वाक्य. पुढे पहा. पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी वाकडी दिसते. हे प्रकाशाच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी वाकडी दिसते. हे प्रकाशाच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? तर अपवर्तन. अपवर्तन. पुढे पहा. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते आहे? 30 वेळापेक्षाही जास्त वेळा
हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कोणते कलम आहे? तर कलम 17. कलम 17. पुढे पहा, वर्धा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वर्धा नदी वर्धा जिल्ह्यातून वाहते. मंडल आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मंडल आयोग योग्य उत्तर आहे 1979. 1979. गदर पक्षाची स्थापना कोणी केली? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. गदर पक्षाची स्थापना कोणी केली? तर लाला हरदयाळ. लाला हरदयाळ. पुढे पहा, राष्ट्रीय स्मारकांचे जतन ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये दिलेली आहे? राष्ट्रीय स्मारकांचे जतन. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 49. राष्ट्रीय स्मारकांचे जतन. कलम 49. पुढे पहा, शीर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? शीर. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय पहा डोके आणि शेवटचा पर्याय आहे रक्तवाहिनी. मग योग्य उत्तर काय असणार आहे? तर लक्षात ठेवा, जर आपण म्हटलं शला जर पहिली वेलांटी दिली आणि म्हटलं शीर, याचा अर्थ डोके असा होतो. परंतु या ठिकाणी शला दुसरी वेलांटी आहे. दुसरी वेलांटी आहे, त्यावेळेस याचा अर्थ रक्तवाहिनी असा होतो. लक्षात ठेवा, दुसरी वेलांटी आहे की नाही शला, म्हणून रक्तवाहिनी. जर पहिली वेलांटी असती तर डोके हा शब्द आपला समानार्थी शब्द झाला असता. या ठिकाणी योग्य उत्तर आहे रक्तवाहिनी. पुढे पहा, गौड बंगाल म्हणजे काय? गौड बंगाल म्हणजे काय? दुसऱ्यांना आकलन न होणारे म्हणजे काय? गौड बंगाल. पुढचा प्रश्न, मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. पुढे पहा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयची स्थापना कधी झाली? तर योग्य उत्तर आहे 1935. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली. पुढे पहा, जागतिक कासव दिन कधी असतो? तर 23 मे. जागतिक कासव दिन 23 मे. पुढचा प्रश्न, भान नसणे याचा अर्थ काय होतो? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. भान नसणे याचा अर्थ काय होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, भान नसणे म्हणजेच काय? जाणीव नसणे. भान नसणे म्हणजेच काय? जाणीव नसणे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. काही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.